अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जनतानाथ येथे रूपे श्रीदत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्री स्वामी सोत ऐकतच त्यांचे चरित्र महादोर जागी दिलं. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्यागाव संदर हरिभाऊ तिथे राहणार जात मराठे ते यांची. ते एक होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाची माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारात त्यात तोटा आला तयांसी. एकी समय पंडितांनी स्वामी करती एक लिखाणी तेव्हा बहादरुनी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात तो आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासी फिरत होता प्रोसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलाले मलाही काही कर्ज झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्तियुक्त तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतासी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावयाला पंडिताला मारवाडी याला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला त्यांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केली असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसे नामे दिदले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समजते तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी शिरणे दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसार. आकाशात पतितो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छति. संतोषली त्यांची मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये ते आणले होते मुंबईहून त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थांनी. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सेनेत काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तन मन स्वामीचरणी तूट झाले. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरीस उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती सावया. आज्ञा मिळत तयांसी आनंदी आली मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थ तनसेची चित्ता कोण लागली संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माता ठेविता चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थी आदरी घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदले नाही कोणाती. हरिभाऊ एके दिनी समर्थासनी देऊनी दर्शन घेऊन चरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंची करी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशदोष नको करू अन्य काज जन भजन लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद आला झाला मनासी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हय ठेविला झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दया. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा उपरीत झाली चित्ता षड विकाराने मारी. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सोनिश्चिती ढोंग माजविती बहुत. त्यांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य नान काही न कळे मन न चळे प्रपंची.
तेयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भाऊसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवितावर हस्त दिव्यनान शेषाते. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांचे बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता ताना नामी त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत ओर बडवणी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नवीच्यावर बरवा दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण परिता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन ठिकारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागून या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वंतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही मनाला मस्तवे तुम्ही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुख आसक्त असे मीच सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्व पुण्य असे कोण म्हणेल. कुटुंब उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यांचे काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारी समाधान बहु प्रकारे करीत असे तियेचे. परितारीच्या चित्तात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना यांनी डाकिनी त्यांनी तिला झडपून आपणाधीनी केलेसे. त्यायोगी सदिच्छार तेसीन सुचनु मात्र धरून या दुराग्रह स्वामी सदा बोधितेस. षड विकार त्यागुनी रमला जो स्वामीच्यानी दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग संमते स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या बदुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यात त्यासमयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसूत गुरुआज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विणटले सर्व फिटले बहुदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिषद षोडशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.